अमोल मिटकरी आणि मनसे हे आता जोरात वाद सुरू आहे. ते अमोल मिटकरची लायकी आहे का त्याच्याबद्दल काय सगळ्यांना आम्हाला प्रश्न विचारतोय. अमोल मिटकरची लायकी काय आहे? मुळात तो घासलेट चोर आहे. त्याच्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांनी त्यांच्याच पक्षाच्या त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की अमोल मिटकरी हा घासलेट चोर होता म्हणून. आणि त्याची लायकी नाही राजसाहेब ठाकरेंवर बोलायची. आता तर फक्त गाडी फोडली आहे. त्या दिवशी तो लपला नसता दरवाजा बंद करून तर त्याला तोडलं असतं आमच्या लोकांनी. पण एक सांगतो, फक्त अमोल मिटकरी नाही. कसं आहे, राजसाहेबांवर टीका कमी करताय कुठल्या दुसऱ्या दिवसात चौथ्या फळीच्या लोकांनी नाही करायची. अजित पवारने केली ते त्यांच्या लेवलला टीका करू देत, पण अमोल मिटकरच्या लायकी नसलेल्या लोकांनी नाही करायची. याच्या पुढे कुठल्याही पक्षाच्या नेतृत्व सोडून जर का कोणी खालच्या पातळीवर राजसाहेबांवर टीका केली, कपडे काढून मारू. तेवढे आमचे महाराष्ट्र सैनिक समर्थ आहेत. काय करायचं त्या केसेस घ्या. राजसाहेबांवर खालच्या पातळीवर टीका नाही करायची. हा त्याला दम नाही, याला धमकी समजा. तुम्ही टीका करताय, काही गोष्टी टीका जरूर करू शकता तुम्ही, पण खालच्या पातळीवर या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या लायकी नसलेल्या लोकांनी टीका नाही करायची. काय होतंय, उठसूट राजसाहेबांवर बोललं की आपली बातमी होते, आपण न्यूज चॅनलमध्ये दिसतो, सोशल मीडियामध्ये आपण दिसतो, म्हणून हे लोक बोलायला जातात आणि मीडियावाले यांना खतपाणी घालतात. आता अमोल मिटकरीची स्वतःच्या पक्षात लायकी नाही. अहो, अमोल मिटकरी ते शपथविधीला बघितलं कसा ते स्वतःचा चेहरा लपून बसला होता अजित दादांच्या शपथविधीला. कर्नल बाळा दुंबळे यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप अमोल मिटकरी करतायत. आणि अमोल मिटकरी आणि त्यांची मुलगी हे अकोल्याच्या पोलीस अधीक्षक या पायऱ्यावर बसून आंदोलन करतात की दुंबळे यांना अटक करावी. पोलीस त्यांची कारवाई करतील ना, आणि ऑलरेडी पोलिसांनी कारवाई केलेली आमच्या लोकांवर. पण आमच्या लोकांना फरक नाही पडत. तुम्ही राजसाहेबांवर तुम्ही टीका केली ना खालच्या पातळीवर, भोगा मग महाराज खायचं. परत सांगतो, खालच्या पातळीवर राजसाहेबांवर टीका करायची नाही. दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व सोडून जर का कोणी राजसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन खालच्या दर्जाची टीका केली, मनसेचे म्हणजे महाराष्ट्राने त्याला नक्की उत्तर देणार. राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मागणी केली. बेअक्कल लोक आहेत ते. त्या मुलाला आमचा जो महाराष्ट्राने गेला बिचारा, आज त्याच्या घरच्यांना काय होत असेल याच्यामध्ये तुम्ही राजकारण करताय. 28 वर्षाचा आमचा कार्यकर्ता हृदयविकाराने त्याचं दुःखद निधन झालं. त्याच्यावर तुम्ही पण राजकारण करताय. लास्ट आठवडे अमोल मिटकरीला की आपण राजकारण कशावर करायला पाहिजे, कशावर बोलायला पाहिजे. याला उत्तर आमचे लोक देतील बरोबर, येत्या काळामध्ये दिसेल तुम्हाला. अमोल मिटकरींच्या मागे राष्ट्रवादी पक्षाची संघटना असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. मग मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरीला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं का की अशी टीका कर म्हणून? का पुढली विधान परिषद मिळवण्यासाठी चाळे चालले? राजसाहेबांना बोलायचं आणि आपण सगळी टीव्हीवर दिसायचं, ह्याच्या मागची हीच की गेळी आहे. मागच्या वेळेला पण मी विषय कुठला तरी घेतला होता, मी शिवजयंती केली होती, त्यावेळेला पण शिवजयंती तारखेने करायची असते का? आमची भूमिका अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण दिवाळी तारखेने करतो. आपण आपले हिंदू धर्मातले सण आपण तारखेने करतो का? नाही, आपण तिथीनुसारच करतो. महाराजांचा वाढदिवस, त्यांची जयंती हा आपल्यासाठी सण आहे, त्यामुळे तो तिथीनुसार साजरा व्हायला पाहिजे. कारण आपले सगळे सण जे असतात ते आपण तिथीनुसार साजरे करतो. याच्या देखील त्यांनी राजकारण केलं होतं. चित्रपटाचा मुद्दा आला होता तेव्हा देखील त्यांनी राजकारण केलं होतं. प्रत्येक मुद्द्यामध्ये खुपसायचं आणि मीडियासमोर यायचं, 4 शेरूशायरी मारायच्या, काहीतरी एक तिखट बोलायचं, चाललं राहते बातमी. आम्ही नाही बिघडणार त्या अमोल मिटकरच्या लायकी नसलेल्या माणसाला. एवढं सगळं रणकंदन सुरू असताना
अजित पवारांची जी चुकी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी आत्ताच सांगितलं, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर मी बोलणं बरोबर नाही. त्याच्यावर योग्य वेळी राजसाहेब बोलतील ना. ही जाणीव आणि ही संस्कृती त्यांच्या लोकांना पण ठेवायची. त्यांच्यामुळे पातळी सोडली, आम्ही पण सोडणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.